हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. बघा, आपण काल जिथे चिन्हांचे नियम सोडले होते, बेरीज वजाबाकी, काल शिकलो बेटा आपण. आज आपण शिकणार आहोत चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार. चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार. बघा, आज लिहून देत नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या नोट्स काढून घ्या. बघा, चिन्हांचा गुणाकार. समजा डायरेक्ट उदाहरण घेऊ आपण गुणाकारासाठी. बघा, उदाहरणार्थ 4 × 5 = 20. बघा, या 4चं चिन्ह प्लस होतं, 5चं चिन्ह प्लस होतं, म्हणून या 20चं चिन्ह सुद्धा प्लस आलं आहे. 1. नंबर 2 -3 × -4 = यांचा गुणाकार करून घ्यायचा बेटा आधी. नंतर बघा, दोघांचेही चिन्ह ऋण आहेत, हे दोन्ही चिन्ह कॅन्सल होतील आणि इथे प्लस साइन येणार, जे की लिहिलं किंवा न लिहिलं सारखंच. त्यानंतर एक्झाम्पल 3 बघा, -4 × 6 यांचा गुणाकार करून घ्यायचा बेटा. 6 × 4 = 24. आता मात्र चिन्ह बघा, या 6चं चिन्ह प्लस आहे आणि 4चं चिन्ह मायनस आहे. जेव्हा हे दोन चिन्ह अपोजिट राहतात तेव्हा आलेल्या गुणाकाराचं चिन्ह सुद्धा मायनस येतं, प्लस येत नाही. एक्झाम्पल 4 5 × -2 चिन्ह अपोजिट आहे बेटा. 5चं चिन्ह प्लस आहे, 2चं चिन्ह मायनस आहे. यांचा गुणाकार आणि चिन्ह मात्र मायनस. ठीक आहे. बेरीज वजाबाकी करताना काय केलं होतं, जर याच एक्झाम्पलची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, 5 + -2 दिलेला आहे. पहिले मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करून घ्यायची, आन्सर येईल 3. आणि बेटा मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजेच आन्सर आलाय तुमचं 3. बेरीज. एक्झाम्पल 3 बघा, -4 + 6 यांची काय करायची बेटा बेरीज. ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे. दोन चिन्ह अपोजिट आहे म्हणून यांच्यात वजाबाकीचं ऑपरेशन परफॉर्म होईल. 6 मधून 4 गेले, 2 राहिले. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं येईल, म्हणजे प्लस येईल, म्हणजेच आन्सर काय आलं 2. चिन्ह द्या अगर न द्या, आन्सर काय येईल, प्लसच राहील. ओके. हा झाला चिन्हांचा गुणाकार. आता बघा चिन्हांचा भागाकार. चिन्हांचा भागाकार. भागाकार. उदाहरण 1 बघा, एक्झाम्पल -4 डिवायडेड बाय +4 डिवायडेड बाय जर 2 आहे तर बे 1 बे, बे 2 4, आन्सर आला 2. दोघांचंही चिन्ह प्लस आहे म्हणून याचंही चिन्ह प्लस आहे, +2, अदरवाइज 2. एक्झाम्पल 2 -4 डिवायडेड बाय -2 -4 डिवायडेड बाय -2 याचंही चिन्ह मायनस आहे, याचंही चिन्ह मायनस आहे. आधी तर भागाकार करून घ्यायचा. बे 1 बे, बे 2 4, दोन्हीही चिन्ह आपसात कॅन्सल होईल आणि इथे प्लस मध्ये आन्सर येईल. एक्झाम्पल 3 -4 डिवायडेड बाय 2. आधी तर बेटा भागाकार करून घ्यायचा. बे 1 बे, बे 2 4, 2. चिन्ह शिल्लक कोणतं राहिलं बेटा इथे, मायनस. याचं प्लस आहे, याचं मायनस आहे. जेव्हा दोन चिन्ह अपोजिट असतात तेव्हा ऑलवेज मायनसचं साइन कन्सिडर करायचं. एक्झाम्पल नंबर 4 4
डिवाइडेड बाय -2, बे एक बे, बे दुनी 4, आन्सर आला आहे 2. पण बेटा इथे साइन आहे प्लस, इथे आहे मायनस, हे दोन्हीही साइन अपोजिट आहे, अपोजिट साइन आहे म्हणून जे आलेला आपला भागाकार आहे किंवा उत्तर आहे त्याचं साइन येणार बेटा मायनस. इथे आपण चिन्हांचे नियम म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार फिनिश केलेले आहेत. ओके, यात ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता.